माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थानवर गेल्या 5 ते 15 वर्षापासून सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी सीटू कामगार संघटना अंतर्गत येणाऱ्या मजदूर युनियन व रेणुका देवी संस्थान कर्मचाऱ्यांनी 27 जानेवारी रोजी रेणुका देवीच्या पायथ्याशी कुटुंबियांसह बैठा सत्याग्रह सुरू केला आहे। पुजारी म्हणून मी माझं काम फक्त येणाऱ्या भाविकांचं सगळं देवीपर्यंत पोहोचवणं, पण जे काही मार्गदर्शन असेल, जे काही भाविकांना अडी अडचणी येतात, लाईन मध्ये असो किंवा एखाद्याला चक्कर आली, काही वेळेला कर्मचारी वरचा खालपर्यंत त्या भाविकाला आणून पोहोचवतो। तिथं यांनी जे अनुभव घेतलेले आहे, यांना जो अनुभव आहे खरोखर यांची खूप मेहनत आहे। कर्मचाऱ्यांचं सांगावं तेवढं कमी आहे। संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सत्याग्रहस्थळी भेट देऊन येत्या 16 फेब्रुवारीला संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक ढोळकिया हे गडावर येऊन प्रत्येक कर्मचाऱ्यांस सेवेत कायम केल्याचे पत्र देणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी त्यांनी आंदोलनकर्त्यांना विनंती केली। कर्मचाऱ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी दोघांनी पण अनुकूलता दर्शवली, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। या मागण्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत। सर्व ज्या मागण्या आहेत सर्व रास्ता मागण्या आहेत आणि त्या पण त्यांच्याही दोघांच्या कानावर टाकलं की या मागण्या मान्य करण्यात कर्मचाऱ्यांचं जे आहे म्हणजे हित जे आहे आपण जोपासलं, ते आपल्या इथे काम करतात, संस्थेच्या इथे आईचं काम करतात, तर त्यांचं पण आपल्याला हे म्हणजे वेलफेअर बघणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यांनी पण मान्य केलेलं आहे। आणि या संदर्भात या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सर्वच मान्य आहेत त्यांना। आणि 16 फेब्रुवारीला रोजी जज साहेब इथे येणार आहे, त्या बैठकीमध्ये जसं यांनी सांगितलं त्या आपण त्याच्यावर चर्चा घेऊन पुन्हा त्यांना सहभागी पण करून घेऊ। पण आमची मागणी अशी आहे की आम्ही रेणुका देवी संस्थानचे कर्मचारी सुरक्षा सैनिक यांचा जो बैठा सत्याग्रह सुरू झालेला आहे त्या संदर्भात माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्री रेणुका देवी संस्थान व तसेच श्री अभिनव गोयल साहेब सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट या दोघांची पण मी दूरध्वनीद्वारे चर्चा केलेली आहे। आणि कर्मचाऱ्यांच्या या मागण्या ज्या आहेत या आपण मान्य करायला पाहिजे, कारण या रास्ता मागण्या आहेत अशी या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या दोघांनी पण त्याला अनुकूलता दर्शवली आहे की कर्मचाऱ्यांच्या मागण्या आपण मान्य करूया। आणि तुम्ही जाऊन त्यांना हे आश्वासन दिलं आमच्या दोघांच्या प्रतीने आणि 16 तारखेला या आश्वासनाची जी घोषणा आहे आपण बैठक घेऊन 16 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्यांची बैठक घेणार आहे आणि त्यावेळेस या मागण्यासंदर्भात ते पूर्तता करणार आहे। त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांनी जी एक मागणी केलेली आहे की त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं पाहिजे, जिल्हा सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक जिल्हाधिकारी दोघांच्या सहीसह त्याला सुद्धा दोघांनी पण अनुकूलता दर्शवलेली आहे। या संदर्भात पहिल्यांदा आपल्याला कायदेशीर प्रक्रियामध्ये त्यांचे नियुक्तीपत्र जे आहेत ते तयार करून घ्यावे लागतील आणि मग दोघांच्या सहीसह या गोष्टीसाठी थोडासा निश्चितपणे वेळ जाईल, परंतु यासाठी सर्वजण मान्य आहेत आणि अनुकूल। मात्र आम्हाला आताच त्या आशयाचे लेखी पत्र द्या अशी ताठर भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। असे आश्वासन मिळाले सर, विनंती आहे सर आम्हाला तुम्ही तुमच्याकडून आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवतो। साहेबाच्या सह्यासाठी जर रुकला असेल तर आम्ही स्वतः दोघे जातो, साहेबाकडे सह्या घेतो, तुम्ही ठराव घ्या ही विनंती आहे सर। आम्ही तशी मागं घेणार नाही सर। आता काय करू, तुमच्या मताशी मी सहमत आहे। याच्यामध्ये 16 तारीख जी साहेबांनी दिलेली कोणते जज साहेब आणि ते स्वतः इथे येणार आहे, तोपर्यंत आपल्याला एक काम आहे ना साहेबांना मी सांगतो की आपल्या प्रत्येकाची जी ऑर्डर आहे सर, ऑर्डर सगळ्याच्या तयार आहेत सर। कर्मचाऱ्यांची रास्त मागणी लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष, SFI, किसान सभा मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनीही या सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दिला। पहिली त्यांची मागणी आहे, गेली 5 ते 15 वर्षापासून जे कामगार या ठिकाणी काम करतायत ते 240 दिवस झाल्याच्या नंतर त्यांना नियुक्तीपत्र देणे हे कामगार कायद्याने बंधनकारक आहे। ते असताना सुद्धा या ठिकाणचे जे ट्रस्ट आहेत, काही विश्वस्त यांच्या आडमोठी धोरणामुळे कामगारांवरती अन्याय होतो आहे। त्यांना अनेक दिवसापासून नियुक्तीपत्र आणि कामावर कायम केलेलं नाही आहे, म्हणून त्यांना कामावर कायम करा ही रास्त मागणी आहे आणि प्रशासनाने वेळीच ही दखल घेतली पाहिजे असं किसान सभेचं म्हणणं आहे। आणि याच्यात विशेष म्हणजे या घटनेमध्ये अध्यक्षांना विशेष पावर आहे। अध्यक्षांनी एक निर्णय जर घेतला तर ती बाकी 3 आणि बाकीचे अशा जे आहे सर्वांनाच लागू। आणि अनेक वेळा या विश्व समितीने तसे निर्णय घेतलेले आहेत। आमच्यामुळे या शक्तीपीठाला
कोणतीही गालबोट लागू नये आणि या प्रतिमेला धक्का बसू नये या हेतूने आम्ही हे सत्याग्रह करत आहे आणि आमच्या मागण्या हे पूर्ण कराव्या, आमच्या कायमस्वरूपी नियुक्तीपत्र द्यावे आम्हाला, हीच आमची प्रशासनाला विनंती आहे. 13 जानेवारीला एक इथल्या काही विश्वस्तांनी ठराव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठरावामध्ये 1/1/2020 पासून यांना अपॉइंटमेंट लेटर काढण्याचं लिहिलेलं आहे. याला CITU प्रकर त्याने विरोध करते आणि आमची मागणी आहे की हे पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे अनेक दिवसापासून काम करतात, तो निर्धारित वेळ ठरवून या सर्व कामगारांना कायम करा. यावेळी मजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉन्क्रेट गंगाधर गायकवाड, किसान सभेचे कॉन्क्रेट शंकर सिडाम, कॉन्क्रेट किशोर पवार, कॉन्क्रेट अमोल आडे, कॉन्क्रेट प्रल्हाद चव्हाण, कॉन्क्रेट जयकुमार पडवाल, कॉन्क्रेट राजकुमार पडवाल, कॉन्क्रेट तहसीलदार सोनुले, कॉन्क्रेट मारुती केंद्रे, प्रहारचे तालुका अध्यक्ष अरविंद आडे, विक्की मोरे, आकाश कांबळे, रवींद्र पराते, अभिजित देशमुख, अक्षय कोटावार, गणेश डुकरे, शंकर चव्हाण, आदर्श विध्वंस, विशाल नरवाडे, प्रफुल्ल कौटकर, कॉन्क्रेट श्रावण जाधव, कॉन्क्रेट रामकृष्ण जायभाये, कॉन्क्रेट अरुण घोडेवार, कॉन्क्रेट विनोद कदम आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे, राजू दराडे, कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची यांचा हा विदर्भ न्यूज करिता स्पेशल वृत्तांत.